गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे 13 डिसेंबर 2024. आज आपण इम्पॉर्टंट चालू घडामोडी बघणार आहोत. तर आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. चॅनलवर नवीन असाल फ्रेंड तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. फर्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने फिफाने 2034 सालचा विश्वचषक कोठे होणार असल्याचे जाहीर केले आहेत. तर त्याचे आन्सर आहे सौदी अरेबिया. तर थोडंसं आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊया. झुरिक स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय असणाऱ्या या संघटनेची स्थापना कधी झाली? 21 मे 1904 रोजी झाली आहे. सेप ब्लॅटर हे फिफाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. मित्रांनो, फिफाची सदस्य संख्या 209 इतकी आहे. फिफा 2026 कुठे आयोजित आहे? अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये होणार आहेत. आणि 2034 सालचा कुठं होणार आहे? सौदी अरेबिया. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो. कोणत्या जिल्ह्यातील मण्याचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? जे की मण्याचीवाडी आहे आणि त्याला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय दर्जाचा हा पुरस्कार असतो ते मिळाला आहे. तर याचे आन्सर होणार आहे सातारा. तर थोडीशी माहिती घेऊया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये दिनांक 11 डिसेंबर 2024 मानेचीवाडीला जे सातारा डिस्ट्रिक्टमध्ये मानेचीवाडी आहे या पुरस्कारासह तब्बल 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले आहेत. किती रुपयांचे? 2.5 कोटी रुपयांचे. मानेचीवाडी ग्रामपंचायत नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्राम ऊर्जा स्वराज्य पुरस्कार सुद्धा मिळालेला मित्रांनो. तर बघू शकता या पुरस्कारची रक्कम आहे 2.5 कोटी आणि हे पुरस्कार कोणी दिले? भारताचे ते आपले राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू त्यांनी दिलेला आहे. कोणत्या जिल्ह्यातील टेकोडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम ठरले आहेत? तर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो हे पुणे जिल्ह्यात आहेत. आशियाई विकास बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा आर्थिक विकासाचा अंदाज 60% किती टक्क्यावर आणला आहे मित्रांनो? तर 6.5. याचे आन्सर होणार आहे 6.5. लक्षात ठेवा. कोणत्या बँकेने आर्थिक फसवणुकीविरुद्ध म्यूल हंटर या नावाचे AI साधन वापरण्यास सुरुवात केली आहे? जे की याचे आन्सर आहे RBIने जे की फ्रॉड अकाउंट असतात त्याचे म्यूल हंटरनुसार याच्या साधनानुसार ते समोर येणार आहेत, जेणेकरून याचा सगळ्या बँकांना फायदा होईल. हे कोणी आणलेले? RBIने. तर नेक्स्ट क्वेश्चन, युनिसेफ दिन 2024 कधी साजरा करण्यात आला? युनिसेफ दिन 2024 कधी साजरा करण्यात आला? त्याचा आन्सर आहे 11 डिसेंबर. इमॅन्युएल ओईड्रागो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? तर यांची नियुक्ती झाली आहे बुर्किना फासो या देशाच्या पंतप्रधानपदी. नेक्स्ट क्वेश्चन बघू. आंतरराष्ट्रीय पर्वत दिन 2024 कधी साजरा करण्यात आला? याचे आन्सर आहे 11 डिसेंबर 2024. कोणत्या राज्याने कलेंगनार हस्तशिल्प योजना सुरू केली आहे? जे ती हाताने केलेली हस्तशिल्प योजना असते हे कोणत्या राज्याने केलेली आहे? त्याचा आन्सर आहे तमिळनाडू. नेक्स्ट क्वेश्चन, BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन एकेरीपद विजेतेपद कोणी पटकावले आहेत? तर मित्रांनो याचा आन्सर आहे सतीश करुणाकर. आणि थोडंसं त्याच्या एक्स्ट्रा माहिती घेऊया. भारत बॅडमिंटन खिलाडी सतीश करुणाकर ने BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर 2024 बॅडमिंटन किताब जितला आहे. त्याच्यानंतर अश्विनी पोनप्पा और तनिषा क्रेस्टो महिला युगल किताब जीता. इन्होंने महिला युगल का किताब जीता है मित्रांनो. म्हणजे महिलांचा युगल जो किताब असतो तो यांनी जितलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाचे टेनिस खेळाडू
अरियाना साबलेन्का हिची WTA प्लेअर ऑफ द 2024 म्हणून निवड करण्यात आली आहे. तर आपण हा काल क्वेश्चन घेतला होता, पण देशाचे नाव आहे बेलारूस. लक्षात ठेवा मित्रांनो. कोणत्या राज्यातील अबत सहायेश्वर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो तमिळनाडू. कोणत्या कलमाद्वारे विरोधी पक्षांचे सभापती जगदीश धनखड यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची नोटीस राज्यसभेत दिली आहे? तर कोणती कलम आहे मित्रांनो? तर कलम 67B. लक्षात ठेवा मित्रांनो. येऊ शकतो, हा एक्झामला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याला आपण इम्पॉर्टंट करू शकतो. त्याच्यानंतर फिफा फुटबॉल महिला विश्वचषक 2027चे आयोजन कोठे करण्यात येणार आहेत? फिफा फुटबॉल जे महिलांचे विश्वचषक 2027चे कोठे करण्यात येणार आहे? म्हणजे ब्राझील. याचे आन्सर आहे ब्राझील. मोहम्मद अल बशीर यांनी कोणत्या देशाच्या कार्यवाहक पंतप्रधानपदी निवड झाली आहेत? तर यांची निवड झाली आहे. सिरिया या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहेत. त्याच्यानंतर केंद्र सरकारने महसूल सचिवपदी कोणाची नियुक्ती केली आहेत? त्याचा आन्सर होणार आहे अजय सेठ. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा आपला सेकंड व्हिडिओ आहे. मी थोडंसं याच्यात अजून इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा, जेणेकरून मी आणखी चांगले व्हिडिओ बनवण्याची कोशिश करणार आहेत. आणि मी थोडंसं हे सर्च करून घेतलेले माझे क्वेश्चन आहेत, जे की मी पेपरच्या माध्यमातून पहिले देत होतो. आज थोडंसं स्क्रीनवर घेऊन आलेले मोबाईलमध्ये एडिट करून तुम्हाला दाखवत आहेत. तर प्लीज मित्रांनो सपोर्ट करा, जेणेकरून मी चांगले क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चालू घडामोडीचे, आणखी स्पर्धा परीक्षेचे. प्लीज मित्रांनो सपोर्ट करून थोडंसं चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा, त्याच्यामुळे मला सपोर्ट भेटतो. चला तर, रवींद्र महतो यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहेत? त्याचे आन्सर आहेत झारखंड राज्य. तर आपण एक लास्ट क्वेश्चन बघू. आशियाई विकास बँकेने 2026 वर्षासाठी भारताचा आर्थिक विकास वाढीचा अंदाज किती टक्के वर्तविला आहे? तर याचे आन्सर आहे मित्रांनो 7%. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आपण टाइमपास न करता डायरेक्ट क्वेश्चन घेतलेले आहे. प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी चांगलं व्हिडिओ बनवून. हे सेकंड व्हिडिओ आहे, थोडंसं बोलताना मला खालीवर होत असेल तर माफ करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.